विके आंबरे या कर्णधारांना आणि निर्णय घेतला पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. सलामीची जोडी मैदानावरती. स्ट्रायकर यांना आपण बघतोय पवन वैशंपायन आणि त्याच्या जोडीला अजिंक्य जाधव. सलामीची जोडी पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कुणाल कदम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पहिला चेंडू वेगवान चेंडू टाकला होता. जोरदार अपील त्या ठिकाणी झाली. पंचांनी दाद उचलून धरले. पहिल्या चेंडूवरती पायचीत पकडले जाते पवन या फलंदाजाला आणि पहिला धक्का स्वामी समर्थ या टीमला. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट प्राप्त करतोय कुणाल कदम. मेन अंपायर यावेळेला प्रीतम पाटील सर, स्क्वेअर लेग पंच नंदकुमार पाटील सर आणि आमचे तिसरे पंच संजय भोईर सर. खरं तर संजय भोईर सर फणस डोंगरीचे फार चांगले ते स्वतः खेळाडू आहेत आणि इथे मात्र आपण बघतो त्यांच्याकडे मोठमोठ्या स्पर्धेत त्यांना सुद्धा आम्ही पाहिले पंचांच्या भूमिकेत. त्यांचं विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. स्क्वेअर लेग पंच नंदकुमार पाटील सर, कलवे पेनचे हे पंच, त्यांचे आपण कौतुक केलं पाहिजे. आणि मेन अंपायर प्रीतम पाटील सर पेनचे आमचे हे पंच. नेहमीच या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण बघत आलोय. त्यांनी खूप चांगलं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलं. त्यांचा विशेषतः आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. यानंतरची मॅच असेल साईदीप 11 आणि काव्य अन्वित 11 या दोन टीम दरम्यान. 2 षटकानंतर आपण लगेचच टॉससाठी या ठिकाणी यायचंय. अजून एक चांगला चेंडू टाकला जातोय. कुणाल कदम भरपूर गुणवत्ता आहे. उंचाखुरा हा गोलंदाज. इथे गोलंदाजीसाठी स्वतः एक डावखुरा त्याचा शैलीदार गोलंदाज नेहमीच स्विंग करण्यावरती भर देतो आणि कधी कधी जास्त गतीचे चेंडू त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण सातत्यानं पाहिलेत. कुणाल कदम अजून एक चांगला चेंडू टाकतोय. थांबवलाय फलंदाजांना. फुटवर्कचा वापरच होत नाहीये. पटक्यांमध्ये फुटवर्कचा अभाव दिसून येतो. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्या कारणास्तव इथे अगदी अचंबित झालेत ते फलंदाज अतुल आंबरे. अजिंक्य जाधव नॉन स्ट्रायकर यांना या मोसमात ते सुद्धा चांगल्या टचमध्ये राहिलेत. इथे विके आंबरेवरती विशेष लक्ष असेल आणि स्वतःला त्यांनी मागे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कारण कुणाल कदमचा एक षटक असेल, त्या षटकानंतर जास्त संधी असेल स्वामी समर्थ या टीमला. थांबवलंय या चेंडूवरती सुद्धा थांबवलं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जरूर आलंय, पण या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक येईल का हाच प्रश्न आता उरलाय. कारण तब्बल 4 चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज कुणाल कदम, ज्यामध्ये पहिल्या चेंडूवरती त्यानं प्राप्त केले पायचीतच्या स्वरूपानं एक महत्त्वपूर्ण विकेट. ब्लाइंड स्ट्रोक होता. लगातारचा 5वा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. खूप चांगली स्पर्धा आहे. खरं तर याच कुणाल कदमला याच स्पर्धेनं मोठं केलंय. मराठा प्रीमियर लीगमध्ये सर्वप्रथम त्याची गुणवत्ता आम्ही पाहिली होती. खूप चांगली गोलंदाजी राहिली होती आणि तदनंतर मागे वळून न पाहता मी तर म्हणेन एक चांगला प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी उभारण्यात आला होता आणि तदनंतर त्यानं स्वतःला सिद्ध केलंय. व्यावसायिक स्पर्धेमध्ये त्यानं खूप चांगली कामगिरी केली. निर्धाव षटक येईल असं वाटलं होतं, पण इथे मात्र लगावला जातोय डीप मिड विकेटला. षटकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली 1-6. सहा धावा लागतात धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फॉर्च्यून इव्हेंट या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जात आहे आणि हे जे यूट्यूबचे चॅनल आम्हाला उपलब्ध या ठिकाणी करून दिलं, खऱ्या अर्थानं त्याचे स्पॉन्सर्ड बाय आपण बघतोय प्रमोददादा शिर्के, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली, त्यांच्या माध्यमातून यूट्यूब या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेले. त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. तिसरा सामना आज पहिला दिवस मैदानावरती सुरू झालेला आहे. टॉस जिंकलाय स्वामी समर्थ 11 टीमनं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा. धाडसी निर्णय. सर्वप्रथम धावा जमवायच्या, अपोजिट टीमवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न आहे, पण पहिल्या षटकामध्ये सफल ठरला कुणाल कदम. केवळ 6 धावा
त्यांनी खर्च केला आणि इथे या ठिकाणी आपण बघतोय की किफायती गोलंदाजी राहिली कुणाल कदम याच्या माध्यमातून. बॅकफुटला आले, जागा बनवली. अजिंक्य जाधव बॅकवर्ड क्षेत्राकडे ठोकतोय चौकार. या ठिकाणी जगदंब प्रीमियर लीगचे आयोजक एक कणखर नेतृत्व अभिषेक कदम यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांनाही आमची विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. जगदंबा प्रीमियर लीग नेहमीच ती स्पर्धा सुद्धा अगदी चर्चेत राहिले. सातत्याने त्या स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी नवीन आकर्षण असतंच. या मोसमात ट्रॉफीज अगदी मनाला आकर्षित करत होत्या त्यांच्या स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेचे यशस्वी असे आयोजक अभिषेक कदम आमचे मित्र यांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यांना विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. रिव्हर्स अटेंड करायचा होता. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावेल 1-10 या धावसंख्येवरती. 10 धावा आहेत धावफलकावरती. प्रवीण राणे तयार. सरळ बॅटना फटका खेचलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धाबेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11 धावा आहेत धावफलकावरती. पहिले 5 चेंडू खरं तर निर्धाव आले होते. त्यानंतर एक आला षटकार. षटकारानंतर या षटकात आता सावध पवित्र आजमावला जातोय. सिंगल डबल्सवरती भर दिला जातोय. धावा बनवाव्या लागतील पहिल्या इनिंगमध्ये स्वामी समर्थ या टीमला. हाफ ट्रॅकर ऑफ ड्राईव्हचा फटका अप्पर कट करायचं होतं पण क्षेत्ररक्षकाचा थेट वेध घेतलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. त्यानं हा झेल टिपला आणि दुसरा फलंदाज बाद. थँक्यू डीजे. दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. धावफलक स्थिरावलंय 11 या धावसंख्येवरती. मैदानावरती दाखल होतोय स्वतः कर्णधार विकी आंबरे. चांगली इनिंग त्याला पेश करावी लागेल कारण संकटात आहे. अभिषेक कदम यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जगदंबा प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक अगदी मित्र म्हणेन तरुण तडफदार युवा नेतृत्व कणखर नेतृत्व म्हणून सातत्याने आम्ही त्यांच्याकडे बघतोय. अभिषेक कदम यांच्या ठिकाणी आगमन. त्यांचं मराठा प्रीमियर लीग 2025 सीझन 8 मध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक स्थिरावेल 11 या धावसंख्येवरती. संकटात सापडल्या खरे तर बॅटिंग करत असणारा स्वामी समर्थ कर्णधाराला चांगली इनिंग या ठिकाणी साकारावी लागेल. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुलटोल वसूल करणारा हा स्ट्रोक. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2-17. थँक्यू डीजे. कुशल नेतृत्व गुण असलेला हा विकी आंबरे मैदानावरती खेळ करतोय. पहिला चेंडू जरूर त्यानं निर्धाव फेस केला पण तदनंतर फुटवर्कचा योग्य वापर टायमिंग प्रॉपर करत षटकार ठोकला स्वीपच्या जोरावरती. चेंडूला लँडच होऊ दिला नाही आणि फुलटॉसवरती त्यानं वसूल केला षटकार. 17 वरती धावसंख्या आपण बघतोय. विकी आंबरेला मी पाहिलं होतं चौक परिसरात चौकच्या मैदानावरती. अगदी कांड्रोलीचं ते मैदान मोठी स्पर्धा होती. अनिकेत निकम यांनी ऑर्गनाईज केलेली ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ विकी आंबरेनं दाखवला होता आणि तशी इनिंग त्याला या ठिकाणी पेश करावी लागेल कारण या मैदानावरती धावा भरपूर होत आहेत आणि या गोष्टीचा आढावा घेता सुरुवातीच्या 4 षटकामध्ये किमान 50+ धावा करणं तुम्हाला गरजेचं असेल. धावा कमी आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2-17 अशी स्थिती आहे. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय आणि या निर्णयावरती कितपत सफल ठरतोय स्वामी समर्थ संघ याकडे लक्ष. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नितेश पाठारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
पहिला चेंडू स्लॉट मध्ये, त्याला आउट ऑफ द प्लॉट मध्ये पाठवलंय षटकारासाठी. थँक्यू डीजे. हा बैलगाडा आता सगळ्यांचाच आहे, निखिल आडाव यांचा पण आहे आणि ते सांगतायत की 3 षटकारासाठी 500. इथे खूप चांगला चेंडू आपण बघतोय नितेश पाठारे यांच्या माध्यमातून. अगोदरचा चेंडू पुढ्यात पडला होता, त्यावरती आक्रमण झालं. इथे जास्त खरं तर रूम नव्हता फलंदाजाला मोठा फटका खेचण्यासाठी आणि कमी वेळेत हा फटका सजवायचा होता. अशा वेळेला एकच धाव या ठिकाणी मिळते. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 24 धावा आहेत धाव फलकावरती. तिसरं षटक सुरू झालंय. अजून एक चांगला चेंडू गरंगलत चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. संधी कमी असेल खरं तर या मैदानावरती सिंगलला डबलला टेबलमध्ये परिवर्तित करणं तितकंसं सोपं नसेल, कारण परिसीमा जवळ आहे. चेंडू सहज वेगानं क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातो, त्यामुळे दुहेरी धाव सुद्धा सोपी नसेल या मैदानावरती. बॅक टू द बॉलर थांबवलं या चेंडूवरती. भलेही पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार बसला असेल, पण मागील मॅचमध्ये मला मॅन ऑफ द मॅच हा किताब का दिला होता हेच सांगणारी गोलंदाजी मैदानावरती आता करतोय नितेश पाठारे. अगोदरच्या मॅचमध्ये 45 धावसंख्येचा बचाव राजे शिव छत्रपती वॉरियर्स या टीमने केला होता. हा प्रकार लवकर लाईन पिक केली होती, त्यावरती हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या वरतून जातोय. लांब लचक षटकार. सहा धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या होती 31. खूप चांगला स्ट्रोक. खरं तर लवकर लाईन फलंदाजाने पिक केली होती. लेंथमध्ये लवकर आले होते फलंदाज आणि त्याने ओळखलं की हाफ ट्रॅकर असेल, त्यावरती चढवला एक चांगला प्रहार. इथे अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाचा मात्र वेध घेणारा हा फटका होता. टायमिंग नीटसा झाला नव्हता आणि त्या कारणास्तव अजिंक्य जाधव या फलंदाजाला गमवावी लागेल आपली विकेट. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3-31. डीजे डेव्हिड या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. इथे 31 धावा आहेत धाव फलकावरती. मुख्य व्यासपीठावरती अभिषेक कदम यांची उपस्थिती आपण बघतो आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी मयूरदादा मुंडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अभिषेक कदम यांचा सन्मान या ठिकाणी करायचे. जगदंब प्रीमियर लीगचे यशस्वी असे आयोजक, खरं तर त्यांनाही आपण दाद दिली पाहिजे अभिषेक कदम यांना, की नवोदितांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून उभारण्यात येतो. दरवर्षी ते स्पर्धेचं आयोजन करत असतात. खरं तर अंडर-23 अंडर-22 अशा माध्यमातून याच विभागातील एक प्रीमियर लीग त्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असताना विशेषतः या स्पर्धेमध्ये जी ट्रॉफी होती ना पहिल्या क्रमांकासाठी, ते खास आकर्षण राहिली जगदंब प्रीमियर लीगचं. आणि त्याच्या यशस्वी असे आयोजक आमचे मित्र अभिषेक कदम आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूरदादा मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. ऑन साईडला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. गॅप शोधली जाईल का? आणि गॅप शोधले. 4 धावांचा इशारा या ठिकाणी येतो. हा चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होईल 35. 35 धावा आहेत धाव फलकावरती. विके आंबरे प्रयत्न करतोय कसं बस त्याला 50 पर्यंत पोहोचायचंय. इथे थांबवलंय. स्टेप आउटहून खेळायचं होतं, मनसुबा होता समोरच्या दिशेने फटका खेचण्याचा, पण तसं घडलं नाहीये, संपर्कच झाला नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल, धावफलक स्थिरावेल 35 या धावसंख्येवरती.
35 धावा आहेत धाव फलकावरती. खूप चांगलं आयोजन या मैदानावरती आपण मराठा प्रीमियर लीग 2025 दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण बघतोय. सीझन 8 मध्ये आपण आहोत. सुरुवातीचे 7 पर्व आपण पाहिले. इथे लेझी क्रिकेट कुणाल कदमकडून अपेक्षा नव्हती, इथे मात्र अगदी ढिसालपणा त्यानं दाखवला आणि मिस फील्ड नंतर येतोय आणि नशिबाचा चौकार धावफलक पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. खूप चांगली फिल्डिंग. चेंडूची फेकी थोडी सुमार झाली. इस्टेनच्या जवळ जर का चेंडूची फेकी झाली असती तर कदाचित एक धाव या ठिकाणी वाचवता आली असती. मात्र एकच धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 40 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. शेवटचं षटक डेथ ओव्हरसाठी प्रतीक आला होता. प्रतीक मनवे गोलंदाजी करण्यासाठी. खरं तर त्यांनीच या टीमला पुरस्कृत केलं आणि स्वतः ते आता गोलंदाजीला आलेत. चांगला चेंडू इथे खूप चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. शेवटचा चेंडू कदाचित या इनिंग मधील बाकी असेल. धावफलक सिरावेल ते 40 या धावसंख्येवरती. वरती धावसंख्या आपण बघतोय. खरं तर यानंतरचा सामना काव्य अन्वित 11 आणि त्यांच्या विरोधात साईदीप 11 टॉस साठी यायचंय. शेवटचा चेंडू खडे खड्या फटका लगावलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिट. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 46. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 46 धावा आहेत त्या धावफलकावरती. जिंकण्यासाठी 24 चेंडू 47 धावसंख्येची गरज असेल दुसऱ्या सत्रामध्ये राजे शिव छत्रपती वॉरियर्स या टीमला. थँक्यू डीजे. चला लगेच मैदानावरती उतरायचं आपण. मी खेळाडूंना विनंती करेन अजिंक्य जाधव चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळ फार महत्त्वाची आहे. मराठा प्रीमियर लीग 2025 तिसरा सामना मैदानावरती सुरू झालेला आहे. पहिलं सत्र संपलंय. 45 धावा धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती 47चा पाठलाग दुसऱ्या सत्रात करायचे राजे शिव छत्रपती वॉरियर्स या टीमला. मी या ठिकाणी विनंती करेन जयेश दळवी साईदीप 11 टीमचे कर्णधार. एक सामना त्यांनी गमावला आणि त्यांच्या विरोधात काव्य अन्वित 11 या टीमचे कर्णधार सनी पाटील त्यांनी सुद्धा एक सामना गमावलेला आहे. त्यामुळे कोणता संघ पहिला विजय नोंदवेल त्यासाठी ती लढत पाहायला मिळेल. यानंतर मी जयेश दलवे आणि सनी पाटील दोनही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचे. खूप चांगली स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक 70,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये इनामी राशी आपण बघतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याचबरोबरीने मॅन ऑफ द सिरीजसाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्ड केल्यात अविनाश दादा कदम यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे उपसरपंच सुजित दादा दळवी यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यालाही धन्यवाद. सन्मान चिन्ह पुरवलेत. एवन जोडी आदर्श मानकावळे आणि त्यांच्या जोडीला साहिल पाटील यांनी सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. पहिल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत ग्रुप ग्रामपंचायत तांबाटीचे सरपंच अविनाश आंबले यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यांनाही विशेष आभार. ट्रॅक टी शर्ट या ठिकाणी दिलेले आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष भूषणदादा पाटील, त्याचबरोबरीने या परिसरातील एक दमदार नेतृत्व अंकितदादा साखरे साहेबांच्या माध्यमातून शूज देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि फिल्डरसाठी कल्पेश पाटील कामारली यांच्या माध्यमातून त्यांनाही आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. चेंडू पुरवलेत जयेश पनवेलकर,
मंगेश कदम, प्रसाद कदम आणि रमेश दलवी यांच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अक्षय पाटील, प्रशांत शिंदे, अमित पाटील यांच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी देण्यात आलेले, त्यांना आभार आम्ही व्यक्त करतोय. नेहमीप्रमाणे स्टंप या ठिकाणी दिलेले आहेत. रुपेश सालुंके त्यांनाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यूट्यूब या ठिकाणी स्पॉन्सर्ड केलं आहे ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे सरपंच प्रमोददादा शिर्के यांच्या माध्यमातून. एक दमदार नेतृत्व म्हणून आपण बघतोय प्रमोददादा शिर्के, आणि त्यांच्या माध्यमातून यूट्यूब या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यांचाही आम्ही विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मी अभिषेक कदम यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी करायचे. एका बाजूला जयेश दळवी, दुसऱ्या बाजूला सनी पाटील. दोनही टीमला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला विजय हा प्राप्त करायचा आहे. दोनही टीमने एक एक लढत जिंकले, याचा अर्थ यानंतर एक विजय कोणाला तरी मिळणार यात शंका नाही आहे. पण जो प्रयत्न करेल त्याला विजयावरती शिक्कामोर्तब करता येईल. टॉस जिंकला आहे, टॉस जिंकलेला आहे तो सनी पाटील. काव्या अन्वित या टीमनं बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे. पण या मॅचमध्ये कोण जिंकेल? 24 चेंडू 47ची गरज. मायक्रोफोनवरती असतील मानस. शुक्रिया अंकित जी मालूसुरे सर. चलेंगे फिर एक बार मैदान पर. एमपीएल सीजन 8 तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरी करूंगा तहे दिल से स्वागत. जहां से शुरुआत की जाएगी दूसरी पारी की. बनानी है 24 गेंदों में 47 रन. शुरुआत करेंगे गेंदबाजी मार्क के ऊपर. P1 की ओवर को लेकर आएंगे नंदनपाड़ा एक्सप्रेस, जिन्हें मैं कहता हूँ विक्की आम्बरी. अंपायर के लेफ्ट हैंड साइड यानी राइट आर्म ओवर द विकेट का एंगल यहां से इस्तेमाल जरूर किया जाएगा. सलामी की जोड़ी आ चुकी है सूरज के साथ संदीप. करेंगे शुरुआत. लेट्स प्ले. पहली गेंद मौका बन सकता था, एज लगा था, कैच का मौका था, कॉट बिहाइंड का मौका था, लेकिन विकेट कीपर से पहली गेंद पर गलती हुई है. बड़े बल्लेबाज को जीवनदान दिया आपने, जहां से सूरज लवड़ी अब इस जीवनदान का फायदा उठाते हुए आपको जरूर नजर आएंगी. विक्की आम्बरे इनकी कप्तानी में खेल रही है. वो गेंदबाजी करती हुई टीम स्वामी समर्थ, जिन्होंने टॉस को जीता, पहले बैटिंग का डिसीजन लिया. 46 पहली पारी में जरूर बनाई थी. दूसरी गेंद ड्राइव किया ऑफ साइड पर, रफ्तार के साथ गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर. खिलाड़ी हल्का सा फंबल, सिंगल पूरा किया. कमाल के डायरेक्ट हिट. लेकिन ये देखिए, जरूरत के वक्त आप काम आने चाहिए, और जब ज़रूरत नहीं हो तब अगर आप ऐसी गलतियां करेंगे तो फिर आपको ये रन महंगे साबित ज़रूर हो सकती है. बल्लेबाज अपने पॉपिंग क्रीज में सेफ थे. डायरेक्ट हिट हुई, मौका मिला, स्टंप से डिफ्लेक्ट होकर बॉल मैदान पर दूसरी दिशा में गई, और उसी वजह से सिंगल का कन्वर्जन आपको डबल में नजर आएगा. थोड़ी सी धीमी शुरुआत हम कह सकते हैं, जहाँ पे पहली बॉल पर जीवनदान मिलने के बाद दूसरी गेंद पर अकाउंट इज ओपन बाय 2 रन्स. स्लोवर लेंथ वाली गेंद थी, लेकिन कमाल का ऑफ ड्राइव, लॉफ्टेड गेंद सीधा जाएगी डीप कवर बाउंड्री लाइन के बाहर. नंबर आएगा 4. कैच छोड़ा, और उस कैच को अब आपको याद रखना पड़ेगा, क्योंकि सूरज लबड़े जले पे नमक छिड़कने वाली बल्लेबाजी यहां से जरूर की जाएगी. आक्रमण उनके माध्यम से किया गया, और यहां से अब रनों को रफ्तार दी जाएगी. विक्की आम्बरे, नंदनपाड़ा एक्सप्रेस अच्छी स्पीड के साथ गेंदबाजी करती है. एलबीडब्ल्यू की अपील की थी. ये देखिए रन आउट का मौका, और इसी के साथ बल्लेबाज सूरज लबड़े की पारी का खात्मा होता हुआ आपको नजर आएगा. मिस कॉलिंग, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है, क्योंकि जल्दी का काम शैतान का होता है, और सूरज लबड़े जाएंगी डग आउट में वापस. सूरज लबड़े जीवनदान मिला था. जीवनदान के बाद ऐसा लगा कि उसका फायदा उठाया जाएगा, लेकिन मिस कॉलिंग हुई, जहां पे दो बल्लेबाजों के बीच में कोऑर्डिनेशन ने लैक किया, और उसी की वजह से यहां से पहला झटका लगा बैटिंग करती हुई टीम राजेश छत्रपति वॉरियर्स को.
नंबर 3 के ऊपर न्यू बैटर मैदान के अंदर प्रवीण राणी, जो आपको जरूर इन होते हुए नजर आएंगे। नंबर 3 पर गए ये खिलाड़ी लेफ्ट हैंडेड गेंदबाजी करने की ताकत रखती है और आज एज एन बैटर इनका रोल क्रूशल होगा अपनी टीम के लिए। एक वेल सेटल पार्टनरशिप को बिल्डअप करना पड़ेगा, तभी यहां से बैटिंग टीम आगे जा सकती है इस रनचेज में। ये देखिए बैकफुट पर गए, कमाल का शॉट, सर शुभमन गिल इनकी याद दिलाई, बैकफुट पंच, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। चार रन आए, यहां से पहले ओवर में रन बरस रही है। इस बार देखिए कलाइयों का बढ़िया इस्तेमाल, गेंद को मोड़ा, देखते ही देखते नजाकत भरा ये स्ट्रोक, फाइन लेग बाउंड्री के बाहर, बैक टू बैक 4 रन। P1 की ओवर का खेल समाप्त हो चुका है। पीछा करना है 47 का रन भरी स्कोर कार्ड पर, एक विकेट के नुकसान पर 14 यानी 14 रन। और समीकरण की अगर हम बात करें तो आने वाली 18 गेंदें और जीत के लिए 33 यानी 33 रन यहां से आपको जरूर बनानी है। 18 गेंदें 33 का समीकरण, गेंद और रनों के बीच आपको 15 का फासला, 15 का अंतर, 15 की दूरी जरूर नजर आएगी। लेकिन ये जोड़ी कमाल, ये जोड़ी धमाल है और इस जोड़ी को तोड़ना गेंदबाजी करते हुए स्वामी समर्थ 11 के लिए बहुत इंपॉर्टेंट होगा। गेंदबाजी में होगा परिवर्तन, सेकंड ओवर के स्पेल के लिए बॉलिंग मार्क पर न्यू बॉलर गेंदबाज रमेश आपको नजर आएंगी। रमेश आइए, चलिए स्पीड अप करना है, 20 मिनट का आपको टाइम यहां से दिया जाएगा। टाइम अलर्ट है क्योंकि 10 मैचेस हमें एक दिन में कवर करनी है और उसी की वजह से किसी भी टीम को एक्स्ट्रा टाइम अलाउ नहीं किया जाएगा। शुरुआत करेंगे दूसरे ओवर की। पहली गेंद फुलर लेंथ वाली थी, ऑफ साइड पर लॉफ्टेड ऑफ ड्राइव, गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, मिलेंगे कमाल के 4 रन। टेक इट इजी। संदीप को मौका मिला और जैसे ही संदीप को मौका मिला उन्होंने मौके पे चौका लगाया और अपने निजी अकाउंट की शुरुआत कर दी है। रन संख्या को रफ्तार मिलेगी, स्कोरबोर्ड इज ऑन 18, लॉस ऑफ 1 विकेट। क्रिकेट के किंग, मॉडर्न मास्टर सर विराट कोहली, इनकी जर्सी का नंबर 18 जो आपको यहां से टोटल के ऊपर आता हुआ जरूर नजर आएगा। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगी। दूसरी गेंद, बल्ले का बाहरी किनारा लगा जरूर था, मौका बन सकता था, लेकिन गेंद फील्डर तक पहुंचने से पहले जमीन पर लैंड होती हुई नजर आएगी। कमाल का जजमेंट। एज एन प्लेयर जब आप बैकवर्ड रीजन में फील्डिंग करती है और बैट से डिफ्लेक्ट होकर जो गेंद आपके पास आती है रफ्तार से, उसको फील्ड करना बहुत डिफिकल्ट होता है और इसी वजह से बैकवर्ड रीजन में शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग पर जो खिलाड़ी होती है उनका रोल इंपॉर्टेंट। लेकिन यहां से स्ट्रेट डाउन द ग्राउंड, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम, गेंदबाज ने दिखाया दमखम, बड़ी मछली आएगी जाले में, संदीप बैक टू डग आउट।
देखिए विकेट आपको डिफेंड करनी पड़ेगी मैदान पर, क्योंकि खेल चाहे जिंदगी का हो या क्रिकेट का, अगर आप अच्छी पार्टनरशिप बनाती है तो आप हमेशा आगे जाती है। ये हम कहती है, यहाँ से पार्टनरशिप पनपती हुई नजर नहीं आएगी। लालच बुरी भला है। देखिए जब आप रन चेस कर रहे हैं तब आपको एक मैच्योर्ड इनिंग की बहुत जरूरत होती है। बैकफुट पर गए, यहाँ से ड्राइव किया जाएगा हल्के हाथों से। बॉल ने टप्पा खाने के बाद हल्का सा टर्न लिया था, लेकिन कमाल का जजमेंट आपको डीप में खिलाड़ी के माध्यम से नजर आएगा। नंबर 4 पर न्यू बैटर नितेश पाठारी, जो मैदान के अंदर अब कोइन होते हुए नजर आएंगे। पिछले मैच में 15 बनाए थे, 1 विकेट ली थी। मैन ऑफ द मैच ये अवार्ड नितेश पाठारी ने अपने नाम किया था, और इस मैच में वैसे ही प्रदर्शन की उनसे उम्मीद जरूर की जाएगी। लोवर फुल टॉस थी, कदमों पर गेंद थी, कनेक्शन यहां से भी हुआ नहीं है। गेंदबाज गेंद को कलेक्ट करेंगे तब तक भी सिंगल मिलेगा। देखिए पहली ओवर में रन आए थे 14 रन, लेकिन उसके बाद दूसरी ओवर में रनों की स्पीड को यहां से कम करने का काम किया है, यानी कि रनों का जो ग्राफ होता है उसको लोअर ऑर्डर में ले जाने का काम किया है गेंदबाज रमेश की गेंदबाजी ने। यहां से भी पंच किया, लेकिन वहां पर भी खिलाड़ी है, जज करेंगी। सिंगल पूरा, दूसरे का मंसूबा रिस्की रन हो सकता है। रिस्क है तो इश्क है, ये हम हमेशा कहती है, लेकिन यहाँ पे रिस्क आपकी टीम के लिए महंगा हो सकता है। मिलेगा सिंगल, और इसी एक के साथ ओवर नंबर 2 का होगा खात्मा। पीछा करना है 47 का, रन भरिए स्कोर कार्ड पर 21, लॉस ऑफ 2 विकेट। समीकरण बनेगा, आने वाली गेंदें होंगी 12 और जीत के लिए 26 रनों की जरूरत। 12 में 26 आपको बनानी है। द रिक्वायर रन रेट इज अप टू 13.00, यानी 13 रन प्रति ओवर की औसत यहां से आपको मेंटेन करनी पड़ेगी, तभी 12 में 26 यहां से सक्सेसफुली चेस डाउन हो सकती है। पण कौतुक करावं लागेल, अतिशय चांगलं आयोजन आणि अतिशय चांगलं नियोजन या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। भूपेशजी पाटील विद्यमान अध्यक्ष MPLचे, आणि त्याच्याच बरोबरीने आयोजक आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय मिलिंददादा सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतली आहे। बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत, परंतु 36 विभागाचा जर आपण विचार केला तर फार स्पर्धा या विभागामध्ये होताना सातत्याने आपण पाहिल्या, परंतु या विभागामध्ये नरेश सर जर आम्हाला पहिल्यांदा आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमचे मित्र निखिल दादा आडाव यांचं आपल्याला नाव घेणं महत्त्वाचं आहे, कारण की या 2-3 वर्ष आधीची ती गोष्ट आहे आणि त्यांनी आम्हाला या विभागामध्ये पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी दिली, आणि तदनंतर मात्र हा प्रवास या विभागामध्ये आता सुरू आहे। त्यामुळे त्यांचा देखील आभार मी या ठिकाणी नक्कीच व्यक्त करेन। बाजी 007 या नावाने मात्र त्यांचा बैल आपल्याला बैलगाडा शर्यतीमध्ये धावताना नेहमी पाहायला मिळत असतो, आणि निखिलजी आडाव म्हटलं की क्रिकेटचे एक चाहते आहेत, त्याच्यापेक्षा जास्त बैलगाडा शर्यतीमधले एक दर्दी आहेत असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करणं तेवढंच महत्त्वाचं। तीसरे ओवर की शुरुआत की जाएगी। गेंदबाज अजिंक्य जाधव, सिंगल आपको यहां से पहली गेंद पर आता हुआ नजर आएगा। अटैक किया था, फुलर लेंथ वाली बॉल थी, लेकिन इस बार भी कनेक्शन नहीं, स्क्वायर लेग पर गेंद है। सिंगल आपको मिलता हुआ नजर आएगा। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, यहां से आपको 4-6 की बरसात करनी पड़ेगी। पार्टनरशिप की हम बात करते हैं जो पनप रही है, लेकिन खराब गेंद आपको तराशनी पड़ेगी। मौके इंसान को मिलते नहीं है, मौके आपको जिंदगी में बनानी पड़ती है, और मौके बनाने पड़ेंगे आज। फुल टॉस थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया, नींद चुराई, चैन चुराया, फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया, लॉन्ग ऑन के बाहर 6 रन। इजी इन्हीं 6 के साथ रनों को मिलेगी रफ्तार। द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड इज 29, और जीतने के लिए अगर हम बात करें तो आने वाली 9 गेंदें बची है, और समीकरण यहां से आपको 18 रन का बनता हुआ जरूर नजर आएगा। 9 बॉल रिमेनिंग, नीडेड 18 रन टू विन फॉर टीम राजे शिव छत्रपति वॉरियर्स। हर एक गेंद पर 2 रन आने जरूरी है। इस बार भी लॉफ्टेड ऑफ ड्राइव, कमाल का शॉट,
इस गेंद पर लिखा था CLASS क्लास और ये शॉट था एकदम झकास। 6 रन। थैंक यू डीसी। नितेश पाठारे जो कर रहे हैं अपने टीम की वारी न्यारी, ये हम बिल्कुल कह सकते हैं कमाल की बल्लेबाजी। पिछले मैच में क्यों मुझे एज एन मैन ऑफ द मैच का अवार्ड मिला था, इस बात को साबित करने का काम कर रही है। फॉर्म इज परमानेंट और क्लास भी परमानेंट, ये बताया नितेश पाठारी ने। और अजिंक्य जाधव घर के मैदान पर अटैक उनके ऊपर यहां से जरूर बोला जाएगा। रनों को मिलेगी रफ्तार। द टोटल इज ऑन 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब 8 गेंदें और जीत के लिए 12 रनों की जरूरत। 8 गेंदें 12 रन, रन बचे हैं 12, लेकिन कौन बजाएगा किसके 12 ये इस मैच में हम देखेंगे। बैकफुट पर गए, स्क्वायर कट किया, कमाल का ये स्ट्रोक था। सर वीरेंद्र सहवाग इनकी याद दिलाने वाला। डीप पॉइंट बाउंड्री के बाहर नितेश पाठारे द मैन ऑन फायर, मिलेंगे 4 रन। थैंक यू डीसी। ये खिलाड़ी को आप देखेंगे तो छोटा पैकेट लेकिन बड़ा धमाका करने की ताकत है। कद काटी इनकी छोटी है लेकिन काम ये बड़े करती है। और क्या कमाल का खेल नितेश पाठारी का आपको नजर आएगा। इस बार भी अटैक किया लेकिन कैच का मौका बन सकता है। और यहां से फर्स्ट अटेम्प्ट में नहीं लेकिन सेकंड अटेम्प्ट में इस कैच को कैरी किया जाएगा। गेंदबाज अजिंक्य जाधव ने बताया तू शेर तो मैं सवा शेर, और यहां से बड़ा विकेट। बैक टू डग आउट। थर्ड अंपायर 6 रन, यहां से डिसीजन आएगा। देखिए ऐसा लगा कैच लिया गया, लेकिन चलिए वॉलंटियर जो दर्शक हमारे आपको बिल्कुल बताने 6 रन यहां से आपको आते हुए जरूर नजर आएंगे। फील्डर ने कैच लिया लेकिन उनका पाव बाउंड्री लाइन के बाहर था। थर्ड अंपायर ने बिल्कुल चेक किया और उन्होंने बताया कि ये वाइड, ये बॉल जो है मैदान के बाहर 6 रन के लिए गया है। नसीब देखिए नितेश पाठारी के साथ है। एक समय ऐसा लगा था टीम राजेश शिव छत्रपति वॉरियर्स को शायद हमारा ये खिलाड़ी मैदान के बाहर गया और अब हमारी टीम फंस सकती है, लेकिन नसीब का पत्ता जो अच्छी बाजी को पलटने की ताकत अपने पास रखता है, उस खिलाड़ी ने कैच छोड़ा। उनको जजमेंट नहीं था कि सीमा रेखा कहाँ है और उसी की वजह से वो 6 रन नितेश पाठारी के अकाउंट में एड ऑन किए जाएंगे। रन संख्या बनेगी 3 ओवर के बाद स्कोर कार्ड पर 45 यानी 45 रन, और समीकरण बनेगा आने वाली 6 गेंदें और जीत के लिए 2 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार। फुल टॉस थी, ऑन साइड पर ड्राइव किया है, सिंगल पूरा। दूसरे की कोशिश एक के साथ करनी पड़ेगी संतुष्टि, और इसी एक के साथ द स्कोर इज लेवल, ऐसा हम बिल्कुल कह सकते हैं। बनाने थे 47, बने 46, और अब 5 में 1 की जरूरत। राजेश शिव छत्रपति वॉरियर्स अपनी पहली जीत को ढूंढ रही है, और इसी सिंगल के साथ ये जीत राजेश शिव छत्रपति वॉरियर टीम के खेमे में आपको जाती हुई नजर आएगी। और बैक टू बैक लॉस यहां से आपको टीम स्वामी समर्थ जो यहां से मुकाबला गंवाती हुई जरूर नजर आएगी। राजेश शिव छत्रपति वॉरियर 2 मैच 2 जीत, क्या कमाल का खेल किया है। प्रवीण मनवे साहब और प्रतीक मनवे साहब की ये टीम जो अच्छा खेल कर रही है, और 2 में 2 जीत के साथ टॉप ऑफ द टेबल में वो आपको अब तक जरूर नजर आएंगी। कमाल की इनिंग खेली नितेश पाठारे, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। और इस मैच में मैन ऑफ द मैच का अवार्ड भी दिया जाएगा। नो डाउट जिस खिलाड़ी ने 8 गेंदें खेली, 26 रन बनाए, 3 छक्के जिनकी बल्लेबाजी में हमें देखने को मिले, और गेंदबाजी करते हुए जिन्होंने 1 विकेट अपने नाम की, वो नितेश पाठारे बनेंगे इस मैच के हीरो यानी मैन ऑफ द मैच। आमचे सन्माननीय भावणे आदरणीय
महेश बांदल साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालं त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मनापासून स्वागत. मैन ऑफ द मैच का अवार्ड यहां से दिया जाएगा नितेश